आता इथे आम्ही नाश्ता करेल. नाश्ता केल्यानंतर आम्हाला सिंधुदुर्ग किल्ला बघायला जायचं आहे. गर्दी झाली आम्हाला इथे. आणि आईस्क्रीम 300. तिकीट काढून झालेलं आहे. आम्ही आलो आता फेरीच्या लाईनमध्ये. इथे सेफ्टी किट आणि तिकीट दोन्ही चेक केलं जातं. स्विमिंग शिकवत होते मुलांना. ते पण डीप समुद्रामध्ये इथे बघून किती छोटी मुली आहे. किल्ल्याच्या जवळ आलेलो आहे आपण आता. 2 मिनिटांमध्ये आतमध्ये जाऊ आपण. फायनली आम्ही आलो आहे किल्ल्यावरती. आता आतमध्ये जाऊ. आतमध्ये म्हणजे हे मेन एंट्री गेट आहे. किल्ल्याच्या मध्ये आल्यानंतर राईट साईडला वरती जाताना तुम्ही बघाल तिथे एक काचेची खिडकीवरून एक मंदिर बनवलेलं आहे. तिथे महाराजांच्या हातापायाचे ठसे आहेत जे की आता आपण बघून घेऊ. हे इथं पायाचे ठसे महाराजांच्या पायाचे ठसे आहेत. इथं हाताचे ठसे आहेत. हाताचे ठसे काही जास्त दिसत नाहीये. पायाचे थोडे ठीक होते. पायाचे ठीकठाक दिसत होते. हाताचे एवढे जास्त दिसत नाहीये पण ठीक आहे दिसतात तरी. महाराजांचे किल्ले आजपर्यंत फिरत आलो पण आज महाराजांच्या पायांचे आणि हाताचे ठसे बघायला मिळाले मला या सिंधुदुर्गावरती. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काही नाही आहे. समाधी तर मी अगोदर रायगडाला जाऊन बघितलेलीच आहे महाराजांची. पण हातापायाचे ठसे जे की ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या हाताचे आणि पायाचे ते बघायला मिळालं. पूर्व महाराष्ट्र सुलतानी सत्ता. पलीकडची पण ती मॅन मध्येच आहे. नाही ओपन मध्ये नाही. ओपन नाही ना ढाल त्याला हे कवर कुठली वरची नाही काळीवाली. काळीवाली ओपन आणि तोफेचे गोळे आणि कंदील वगैरे त्या टाईपचे. एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये समुद्राच्या सेंटरला गोड पाणी आहे. महाराजांचा असा एकही किल्ला नाही जिथं गोड पाणी किंवा पाण्याचं काही बनवलं नाही महाराजांनी किल्ल्यावरती. असा एकही किल्ला नाही आहे. तुम्ही कुठेही जा कुठल्याही किल्ल्यावरती जा महाराष्ट्रातल्या तिथं पाण्याची व्यवस्था आहेच. महाराजांनी तेव्हा काही ना काही विहिरी खणून ठेवलेल्या आहेत. होता ना गोड पाणी. किल्ला बघून झालेला आहे. आपण चालू रिटर्न. आज संडे आहे आणि आपला दिवस दुसरा कोकणातला. आपण आज चाललोय स्कुबा डायव्हिंग करायला. स्कुबा डायव्हिंग करायची आज. कालच्या दिवसामध्ये बरेच स्पॉट आपण कव्हर केलेले आहेत मालवणमधले आणि आज आपण जातोय फक्त स्कुबा डायव्हिंगसाठी. आज स्कुबा डायव्हिंग केले की मग चेकआउट करून आपण सरळ आपण पुण्याला निघू. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इथं बीचवरती एकदम. अरे यार कोणीतरी घाण केलेली दिसते बऱ्यापैकी. आम्ही रात्री आलो ना तो एवढं छान होतं नाही सगळं एकदम बढिया बनवलेलं. कोणी बनवलेलं ते माहिती नाही पण बढिया बनवलं होतं. सही वाटत होतं रात्री. आता कोणीतरी थोडी खराब केले त्याचे हात वगैरे खराब केले. तिकडचे हात खराब केलेले आहेत. एकदम बढिया बनवलेलं आहे. आर्टिस्ट कमी नहीं इंडिया में भाई. अरे भाई इधर फाइट कर रहे. अरे
स्मोक. सगळ्यात पहिली राईड विनायकची आहे. विनय मोबाईल काढला का? हा चलो गुड जाओ. विनायकला घेऊन गेलेला लांबपर्यंत. विनायक येते तिकडनं, दिसत असेल एकदम छोटे असं तिथे येतोय. आता आलाय, स्पीडमध्ये येतोय एकदम. शाबास, आला आला विनायक आलेला आहे. विनायकच्या राईड झालेले आहे. शाबास. समीर चाललाय राईडला. ही अखिलची राईड आहे. अखिल येतोय एकदम स्पीडमध्ये परत इकडं. अखिल खुश झाला वाटते मला बघून. शाबास, झालेला आहे, खुश झाला आहे अखिल. अखिल बढिया खुशी दिसते. छलक रे भैया आँख खुशी खुशी देख लो. समीर आला. समीर आता विशाल चाललाय. लाटेचं प्रमाण जरा कमी आहे, त्यामुळे राईड करायला जास्त मजा येत नाही. विशाल चाललाय आता. गेला विशाल. विशाल आलेला आहे. श्री सर जात आहेत आता. श्री सरांचा नंबर आहे, शेवटचा मेंबर आहे आमचा. हिरो बनवून आणलेला आहे. कॅमेऱ्यामध्ये थोडंसं कमी दिसते, पण मोबाईलमध्ये बढिया दिसतात. आले सर, आले सरांची राईड आलेली आहे. करतील काय माहिती आता पुढं. बोट तर चाललेली आहे आता, बघा आता काय करतात. अखिल आणि पंकज जाणार आहे, दोघं जण जातात आहे. मस्त ॲक्टिव्हिटीज आहेत बऱ्याच. बढिया मजा आली. पहिल्या यायला तर नाही आलेली, पण आता मजा येते. समीरला पोहता येत नाही, आपलं मन खुश करते उड्या मारून मारून. पंकज आणि अखिल येतात इकडनं फुल स्पीडमध्ये. ते दोघं आलेली, ते दोघांची बोट आहे. उड्या मारत पंकज, उड्या मारत. हो गया पंकज का. कुठे आता शूटिंग आहे स्कूबाची. नेक्स्ट स्कूबा अँड पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग सॉरी. आम्ही सुरक्षित देऊ ह्याच्यासाठी करा, कारण की पोहता नाही. समुद्राच्या मधून नेतात ते. इथं मासे आहेत वेगळ्या वेगळ्या कलरचे. तुझ्याकडे मोबाईलची बॅग हात पाय हलवायचे नाही, एकदम शांत राहायचं. काही वाटलं तुला पाण्यात त्रास होतं तर थंब दाखवतो वरती यायला. व्यवस्थित वाटतं तर छान सिग्नल दाखवतं. हे दोन तुकडे आहेत ना, गाडीमध्ये चावून धर. ओटानं पुढे घेऊन ओढ घट्ट कर आणि तोंडाने श्वास वळ, त्याच्यातच सोड तोंडाने. बघ, ओके ओढ आता. हां बरोबर, ओके. घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा, बरोबर करतो. पाण्यात तोंड बुडव आणि प्रॅक्टिस कर. शिडी पकडूनच कर. खाली भाऊ वाघ आता खाली. हो असंच ते बॉक्स सूरजचा नंबर आहे. सूरज हाय कर. तुम्हाला वरती असं ना
पंकज जाणार आहे आता कॅमेऱ्यावरती नाही का हे आले रे आता कोरडं कापड पाहिजे थोडं साफ करायला. पंकज चाललेले होता बढिया. हा बाकी आहे बाकी शूटिंग काढून घेतली. कोण पंकज? पंकज घाबरलाय एकदम रिलॅक्स. पंकज विशाल जाऊन पकडायचे पूर्ण पाऊस तोंडाने हवा घ्यायची परत त्यातच सोडून द्यायची. हवा घेताना ओटाची कवर जागेवर ओटाची कवर पाणी येत आहे तिथं नाही येत आहे. रुमाल रुमाल दे रुमाल. बस गेलेला आहे. विचारायच्या व्हिडिओ झूम नाही होत का रे विशाल? झूम नाही होत का? आत खाली उतरला की बंद करून माझा परत काढ. ठीक आहे बंद कर. स्टार्ट.
मालवण झालेलं आहे फिरून, आता चालले सगळे रिटर्न. संपला विषय आता. मालवणचे 2-3 दिवस गेले एन्जॉयमेंट करण्यात. बोला सूरज थोरात, बोला. काय नका बाबा, कसं वाटतंय आता? आमची जिरली, गारगार वाटतंय का? आमची जिरली. हा, कसं वाटतंय सूरज थोरात? चांगलं वाटतं. सूरज भाऊ थोरात, कसं वाटतंय तुम्हाला?